हेलो फ्रेंड्स, वेलकम बैक टू आवर चॅनल राइड विथ रुद्र। मैं हूं आपका दोस्त प्रमोद। आशा करता हूँ बढ़िया होगे, बढ़िया ही रहो। महाराष्ट्र दौरा सुरू आहे, तर आज मी निघालो आहे। कुठे निघालो आहे ते मी तुम्हाला सांगणार नाही। आज मी तुम्हाला डायरेक्ट घेऊन चाललो आहे अशा ठिकाणाला जो कल्याण डोंबिवलीपासून 50 किलोमीटरवर आहे आणि मुंबईवरून जर तुम्ही येत आहेत तर हार्डली 100 किलोमीटरसुद्धा नाही अशी ठिकाण आहे आपल्या महाराष्ट्रात। तर मी आज तुम्हाला तिथे घेऊन चाललो आहे। तर तुम्हाला टायटल वाचून तुम्हाला समजलं असेल मी कुठे चाललो। पण आज माझ्यासोबत आपले मित्र सूद यांनी आपली आज बाईकसुद्धा घेऊन आले आणि ते आज आपल्याला जॉईन करत आहेत त्या राईडला। तर हाय ब्रो। तर आता मी तुम्हाला डायरेक्ट घेऊन चाललो। आता जास्त काय बोलत नाही, ठिकाणाबद्दल काय आहे, कुठे आहे, तिथे पोहोचून मी तुम्हाला पूर्ण माहिती देतो। तुम्हीसुद्धा या। तो आज हम जा रहे हैं तो नए स्पॉट पे, वो है रायगढ़ डिस्ट्रिक्ट। तो फिलहाल हमने जो रूट पकड़ा है वो है कटवाई से खारापुर है, बदलापुर सर्कल हाईवे रोड भी पहुँचते। और दो रूट है, अगर आप मुंबई से आ रहे हो आप वाया मुंबई भी जा सकते हैं। हम लोग वाया पनवेल ही जा रहे हैं कि पत्तनपुर वाला रोड जो है तो थोड़ा सा खराब है। अब जहाँ से तो सलोजा रोड है, सलोजा रोड से पनवेल जाएंगे। सनशाइन तो सुबह के बजे हैं 8:15 और हमने लिया एक ब्रेक। एक्चुअली भूख लग गई थी तो चल तो ब्रेकफास्ट ही कर लेते हैं। ब्रेकफास्ट में है मेदोड़ा, इडली और सूद भाई। तो आता नाश्ता करून घेतो। तर तिथे माहिती नाही एक्झॅक्टली काय आहे, जिथे आम्ही चाललो आहे भेटणार नाही भेटणार तर बघू आपण। सध्या नाश्ता करून मग निघूया, ठीक आहे? चला मग तुम्हाला घेऊन जातो। पहिले नाश्ता करून घेतो, तुम्हाला घेऊन जातो। हां, तो हमने एंटर कर लिया है दिक्सल विलेज के अंदर। अभी आप सोच रहे होंगे दिक्सल विलेज कहाँ है, क्या है, अब आपको सब बताता हूँ मैं अभी पहुँचने के बाद। फिलहाल पहले पहुँचते हैं सुस्वागतम। देखो छोटे छोटे गांव में घर। अरे हम यहाँ पे आए थे ऐसा लग रहा है।
तो सुबह के बज रहे 10:15 और हम अब पहुंच गए अपने लोकेशन पे। तो लोकेशन का नाम है, क्या होगा नाम, टाइटल पेड़ के आपको समझ ही गया हम कहाँ पे है। हम है धूम लेक पे, जो है करजत में। करजत से 15 किलोमीटर पे दिक्सल विलेज है, ये यहाँ का लैंडमार्क है। तो अब अगर यहाँ पे आ रहे हो तो आप दिक्सल विलेज का लोकेशन भी डालोगे तो आपको यहाँ पे डायरेक्टली लेके आ सकते हैं। यहाँ पे एक्चुअली थोड़ा सा ऑफ रोडिंग है, लेकिन लोकेशन देखो आप, मन प्रसन्न होणार तुमचं भाऊ। मित्रांनो मैत्रिणींनो, लोकेशन पहा। आपण इथे टेंटसुद्धा लावलेला आहे, हे आपल्या भाऊची गाडी, आपला रुद्र टेंट लावला आहे इथे, सर्व सामान आतमध्ये ठेवून दिलं आहे। इकडे बघा बकरी, पाणी पहा किती स्वच्छ आहे, खूपच नितळ पाणी आहे इथे। ॲक्च्युली कॅम्पिंग होतं, लोक या परिसरात येत नाही, जास्त करून लोक त्या साईडला जातात कॅम्पिंग करायला, त्या लोकेशनला। आपण ज्या ठिकाणी आलो आहोत तिथे क्वचितच कोण येतं। मी तुम्हाला थोडं पाण्याच्या जवळ घेऊन जातो। कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मला तुम्हाला ही जागा कशी वाटली, आणि जर तुम्ही फॅमिलीसोबत येत आहात तर इथे मी नक्की सांगेल तुम्ही कॅम्पिंग करा, नाईट स्टे करा, खूप छान आहे ही जागा। मुंबईपासून 100 किलोमीटरसुद्धा नाही आहे। रायगड जिल्ह्यामध्ये कर्जत तालुकामध्ये दिक्सल विलेज टाका तुम्ही, आणि धूम लेक खूपच छान प्लेस। संजू भाई आपको लेके आएगी हम यहाँ पे, आप आओ मुंबई। बघा पाण्याच्या जवळ आम्ही तुम्हाला घेऊन चाललो आहे, अतिशय सुंदर। वा, तुम्ही बघू शकता इथे मासे सुद्धा पकडलेले आहेत, खवलं दिसत आहेत मासेंचे। खूप पीसफुल प्लेस आहे। महाराष्ट्र अतिशय सुंदर आहे मित्रांनो, तुम्ही नक्कीच एक्सप्लोर करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी अजून कुठे कुठे गेलं पाहिजे। राकेश भाऊ धन्यवाद मला ही जागा रेकमेंड केल्याबद्दल। नंतर सुदर्शन भाऊ तुमचासुद्धा मी आभारी आहे, तुम्ही मला अशा ठिकाणी रेकमेंड केलं की आम्ही आपल्या मित्रांना, मैत्रिणींना, आपल्या फॅमिलीला ही अशी जागा छानपैकी दाखवू शकलो आपल्या चॅनलच्या मार्गे। ॲक्च्युली माझी इच्छा आहे की मी इथे नाईट स्टे करू, बघतो आता। ॲक्च्युली आता ऊन खूप तापला आहे, तो बघतो थोडंसं रेस्ट करतो कॅम्पमध्ये जाऊन। टेंट लावलेला आहे त्याच प्रकारे। तर सध्या तुम्ही ड्रोन शॉट एन्जॉय करा। दुपारचे वाजले आहेत 12। बरेच वेळ आम्ही इथे थांबलो होतो। धूप बहुत ज़्यादा है तो फिर रुक नहीं पा रहा हूँ।
शाम को अगर आप आते हो तो बेस्ट टाइम होगा फ्रैंकली स्पीकिंग। सुबह अर्ली मॉर्निंग को आप निकल जा सकते हैं, 8-9 बजे तक धूप कम रहेगा। अभी बहुत ज़्यादा धूप है और खाने के लिए कुछ प्रबंध नहीं किया मैंने, डायरेक्ट आ गया था। तो अभी मैं निकलता हूँ यहाँ से। सो द टाइम इज़ 12:21। चलो निकल रहे यहाँ से। और बहुत ज़्यादा गर्मी, 46 डिग्री टेम्परेचर हो गया है। ठीक, थोड़ा ऑफ रोडिंग वाला पैच। हाँ, फीलिंग बेटर। बहुत ज़्यादा धूप लग गई यार, 46 डिग्री। एक्चुअली रेडी नहीं था उसके लिए, एक्सपेक्ट नहीं किया था इतना गर्मी होगा। लिटरली यार बॉडी स्टार्टेड रेनिंग लाइक एनीथिंग। A few moments later. तो घेतला आहे आम्ही ब्रेक। आता पाणी बुजले चालेल जी हे बघा तुमच्या कॅमेरामध्ये वेगळं बघा 46 डिग्री टेम्परेचर के बाद पितो आहे आपण उसाचा ज्यूस। डिग्री वाढ इकडे किती डिग्री आहे 46। इथे हां 46 डिग्री टेम्परेचर आहे इथे। इथे स्थानिक लोक आम्हाला भेटलेत। काय बोलता काका, तर नेहमी इथे एवढीच गरमी असते काय? हे असते मार्च पासून एवढीच गरमी असते। अच्छा, पावसाळ्यात एकदम छान, पावसाळ्यात एकदम वातावरण थंड असते। अच्छा फुल पाणी असतं इकडे। अच्छा 24 तास 48 घंटे पाणी चालूच असतं। आपल्या इकडे ना आता 1-2 महिने आता हे बेकार आहे। एप्रिल आणि मे अच्छा आणि जूनचा 15 वाडा खूप अच्छा. मोठा पावसाचा म्हणजे जेव्हा पाऊस पडेल त्यावेळेलाच काय म्हणजे गरमी आपली नाही अच्छा. तोपर्यंत आता गरमीच नाही। हो का? म्हणजे इथे आता कॅम्पिंगला वगैरे जे येत आहेत ते फक्त संध्याकाळला म्हणजे थांबू शकता असं? संध्याकाळी 5च्या नंतर 5च्या नंतर। पुण्यामध्ये हवा आहे ना हां पुन्हा आपले मग थंड आहे। नाही ते मावा अच्छा आता सकाळी 9 वाजल्यापासून हां. ना पुरा 5 वाजेपर्यंत बाकी मग डोक्याला डोक्यावरती कपडेच घ्यावं लागेल। नाही तर कुठे तरी थांबून आपला झाडाचा असा घेऊन थोडा विचार करावा लागेल। नाही तेच आम्हाला वाटलं नव्हतं की एवढी गरमी असणार इथे। नाही, खूप गर्दी आहे। आम्ही तिकडे थांबलो, म्हणजे उभं राहायला होत नव्हतं आम्हाला। बरोबर। तर तुम्ही मित्रांनो इथे येत असाल तर संध्याकाळच्या वेळेस या तुम्ही, म्हणजे उन्हाळ्यात पण येऊ शकता। सकाळी लवकर निघून जा। सकाळी लवकर निघा हां आणि तुमचं काय फिरणं वगैरे ते सकाळी लवकर करून घ्या हां आणि दुपारी आराम करा। बरोबर। दुपारच्या वेळेत आराम करा आणि संध्याकाळी फिरा। चला धन्यवाद, बरं वाटलं तुम्ही माहिती दिल्याबद्दल। तर इथले आपले गावकरी मंडळी भेटले आपल्याला, तर खूप बरं वाटलं भेटून। मी अजून एक ज्यूस मागवला आहे, तर निवांत होतो। भेटतो तुम्हाला थोड्याच वेळात। चला तो द टाइम इज़ 3 o'clock और मैं घर पहुंच गया हूँ। एक्चुअली कैंपिंग करने का था बट कैंपिंग नहीं कर पाया क्योंकि बहुत ज़्यादा धूप थी। और जो कैंपिंग टाइम था वो एक्चुअली इवनिंग में करना चाहिए था। अगर इवनिंग में करते तो एक्चुअली नाइट स्टे भी कर सकते थे वहाँ पे, बट नाइट स्टे नहीं कर सकते क्योंकि मुझे कल कुछ काम है। तो दैट्स द रीज़न रिटर्न आ गए। वैसे प्लेस बहुत बढ़िया थी, मज़ा आ गया राइड करके भी और कुछ नया एक्सप्लोर करने मिला। तो दैट्स इट फॉर दिस ब्लॉग। अगर वीडियो अच्छा लगा तो लाइक करो, शेयर करो, कमेंट करो और कमेंट्स करके ज़रूर बताओ कि आपको ड्रोन शॉट कैसे लगे और नेक्स्ट महाराष्ट्र एक्सपिडिशन में मी कुठे गेलो पाहिजे, तर कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो।
माझे जुने व्हिडिओ नसतील बघितलं तर प्लीज जाऊन चेक करा तुम्ही, तुम्हाला नक्कीच आवडतील. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.